बॉयज टॉक या नावाला एक छोटंसं नेगेटिव्ह कनोटेशन आहे की मुलं एकत्र आल्यावर डबल मिनिंग्सच बोलतात. बॉयज टॉक वगैरे करायला आम्हाला वेळच नाही मिळाला, कारण आम्ही दिवस रात्र आमच्या एकांकिकेमध्ये उडलेले असायचो. प्रेम कधी कळलं की असं मुलगा आणि मुलगीमध्ये प्रेम असतं? माझ्यासाठी प्रेम म्हणजे मैंने प्यार किया होतं. क्लासमेट्स आता 2050 मध्ये आला तरी सुद्धा तू काय कुठून कहा से लाते हो ये ग्लो. तो कुरळ्या केसांचा काय मुद्दा होता? त्याचं श्रेय सर्वस्वी सचिनजींना आहे. ते म्हणे हे तिघं कसे भाऊ दिसतील. त्यातल्या त्यात आम्ही काय केलं की तिघांना आम्ही कुरळे केस दिलेत. ते म्हणाले बरं मग एक काम करा, ह्या तिघांचं आडनाव कुरळे बंधू करा. तुझं अडल्टहुड कसं होतं? 2-3 वर्षांचा जो कालावधी होता तो थोडासा कठीण गेला, कारण कामं मिळत नव्हती पटकन. पण माझ्या सुदैवाने मला सगळी मित्रमंडळी खूप छान मिळाली. मी शम्मी कपूर, विनीत कुमार, आशिष विद्यार्थी, मनोज वाजपेयी अशा सगळ्या लोकांवर मी काम करायचो. मी SYला होतो, 14वीत होतो. खरं सांगायचं तर मी असं कधी विचार नव्हता केला याआधी, पण मला पुनर्जन्माचे चित्रपट खूप आवडतात. हॅलो दादा. हॅलो, वेलकम टू बॉयज टॉक. थँक्यू सो मच. तुला बॉयज टॉक हे नाव ऐकल्यावर काही वाटलं त्याच्याबद्दल काय असेल? बॉयज टॉक म्हणजे नेमकं काय असणार आहे खरं तर मला माहिती नाही, पण तरी तू प्रश्न विचारशील तेव्हा कळेलच काय. ऑफकोर्स या कॅज्युअल गप्पा असणार आहे, पण एक पुरुष म्हणून किंवा एक मुलगा अँगल मधून. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं ॲम्बिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे. जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर ॲम्बिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या, कारण इथे ॲम्बिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. पण त्याआधी सुरुवात करताना आत्ताच एक फ्रेश गाणं मी ऐकलंय, बहर नवा, आणि खूप छान वाटलं. म्हणजे तो फील मला वाटतं जुन्या काळातला आहे, थोडासा दाखवला 1984 सालचा. हा, आणि पण तरी सुद्धा ना मला इंटरेस्टिंग त्याबद्दल अशी एक गोष्ट वाटली की तिथे कुठेही रस्टिक फिल्टर लावलेला नाहीये, पण तरी ते फ्रेश कलर्स असून सुद्धा तो जुना काळ दिसून येतोय, लक्षात येतोय. मग ते हावभाव असतील, ते कॉस्ट्युम असेल, त्यांची भावभावना व्यक्त करण्याची पद्धत असेल, सो ह्या सगळ्या गोष्टींचा तो इतका छान डिटेल्ड अभ्यास केला असेल कदाचित सुरुवात करताना किंवा फिल्मचं शूटिंग करताना. सो मला हे तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्रेम व्यक्त करण्याची वेगवेगळ्या काळातली कशी कशी पद्धत बदलत गेली आहे, असं तुझ्या नजरेतून सांग मला. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रेम व्यक्त करायची पूर्वीची जी पद्धत होती ती मला भयंकर आवडते. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जर का आपण सिनेमे पाहिले तर त्यातली अगदी आपले मराठी सिनेमे पाहिले तर त्यात ज्या पद्धतीने आपण हिरो हिरोईन व्यक्त व्हायचे किंवा ज्या पद्धतीने खूप एक प्रकारचा जो बिंदासपणा आता आलाय तो नसायचा. अहो ऐकलत का, हे ऐकायला पण इतकं गोड वाटायचं कानाला. आणि फार एक ना मला असं वाटतं की प्युअर हे होती, भावना होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि खूप जास्त इनोसेंट प्रेम होतं. म्हणजे जर का राजा गोसावींचे वगैरे सिनेमे आपण पाहिले, राजा परांजपेंचे सिनेमे पाहिले, फार एक माणसांमध्ये फार इनोसन्स होता, निरागसता होती. तर ती निरागसता मला खूप भावते. म्हणजे आता जसं पटकन आय लव्ह यू म्हणून मोकळं होतं तसं ते त्यावेळी त्या बघण्यात, बोलण्यात, लाजण्यात एक प्रकारचा एक खूप काय म्हणूया ना की बघायला आणि ऐकायला आणि पाहायला ते इतकं छान वाटायचं की अरे किती गोड, किती छान. सो असंभव या चित्रपटामध्ये 2025चाही काळ आहे आणि 1984चाही काळ आहे. तर 1984चा काळ जो आहे त्यातली प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती तशी असावी असं मी त्या बाबतीत फार हट्टी होतो, किंवा मला तसं खूप वाटत होतं की ते तितक्याच इनोसेंटली यावं. कुठल्याही पद्धतीची बॉडी लँग्वेज जेव्हा आपण काम करत असताना कुठेही ती कॅरिकेचरिश होऊ नये याच्याकडे दिग्दर्शक म्हणून मी बारकाईने लक्ष देत होतो. कारण मला मुक्ता बर्वेंनी विचारलं होतं की नेमकं तिच्याही 2 भूमिका आहेत, माझ्याही 2 भूमिका आहेत सिनेमामध्ये, किंवा प्रियानी पण विचारलं होतं की नेमकं काय अपेक्षित आहे. तर मी मुक्ताला एवढंच म्हटलं होतं की ह्या दोन्ही व्यक्तिरेखा ही दोन्ही माणसं आहेत आणि ती अतिशय आपण नॅचरली करूया.
कुठेही मला वाटतं की फार कमी चित्रपट किंवा मला आठवत नाही, परवा संदीप कुलकर्णींनी सांगितलं की बहुतेक मराठीतला पहिला चित्रपट आहे ज्यात हिरो आणि हिरोईन दोघांचेही डबल रोल्स आहेत. सो आणि प्रियाचा तर एक खूप मोठं गूढ आणि खूप मोठं रहस्य आहे जे 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात गेल्यावरती कळेल, कारण प्रिया बापटनी पण फार अप्रतिम काम केलंय. मुक्तानी तर म्हणजे एकाच चित्रपटामध्ये 2 मुक्तापर्वे बघायला प्रेक्षकांना मिळतील, त्यामुळे फारच खरंच बहर नवा आहे प्रेक्षकांसाठी. आणि त्यामुळे ती जी सोज्वळता आहे, ती जी प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती मला खूप भावते, म्हणून मी ती बहरनवामध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. पूर्वीच्या काळी असं म्हटल्यावरती म्हणजे एकतर हा विषय काढण्याचं कारण आपलं सेगमेंट बॉयस्टॉक आहे आणि बॉयस्टॉक या नावाला एक छोटंसं नेगेटिव्ह कनोटेशन, नावाला नाही या टर्मला एक छोटंसं नेगेटिव्ह कनोटेशन आहे की मुलं एकत्र आल्यावर कुचाळक्याच करतात, डबल मिनिंग्सच बोलतात, त्यांच्याकडे विषय नसतात बोलायला, ते उथळ असतात. पण असं काही नाही आहे. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे तुझ्या नजरेतनं त्या गाण्यामध्ये हे कळते की तू किती प्रेमात आहेस त्या मुलीच्या. तर हे व्यक्त करणं मुलांसाठी खरंच एवढं असंभव असतं असं वाटतं का तुला? आताच्या पिढीचं काय मला माहिती नाही, कारण आताचा जो मी वेग बघतोय तो आमच्या वेळी तरी हा वेग नव्हता व्यक्त होतानाचा. छातीत धडधडायचं, कसं सांगायचं. आणि माझ्या सुदैवाने मी ज्या मुलीवर प्रेम केलं त्याच मुलीला मी विचारलं, ती मला हो म्हणाली आणि आजही तीच माझी बायको आहे. ती या चित्रपटात एक गाणंही गायलं आहे, तिने गायलं आहे शिल्पा पै, माझ्या बायकोचं नाव, आणि तिने सावरताना हे गाणं तिने गायलंय. सो मी तर अजूनही तिच्या गाण्याच्या प्रेमात आहे जसं तिच्या आहे तसं. सो मला असं वाटतं की प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलत गेलेली आहे. प्रेम त्यावेळी ज्या पद्धतीने व्यक्त केलं जायचं आणि आज ज्या पद्धतीने व्यक्त केलं जातं ती पद्धत बदलली आहे. थोडेसे पेशन्स लोकांचे कमी झालेत रिलेशनशिपमध्ये. आमच्याकडे खूप पेशन्स होते, आजही आहेत. म्हणजे वादावादी होत नाही का तर सगळ्या कपल्समध्ये वादावादी होते, मतभेद होत नाहीत का तर सगळ्या कपल्समध्ये होतात. पण म्हणजे जर आपण आपल्या आई वडिलांच्या पिढीमध्ये जर बघितलं तर त्यांच्यातही छोटे मोठे वादावादी होत असते, भांडण होत असतात, सगळ्या गोष्टी होत असतात. पण समजून एकमेकांना घेण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मला असं वाटतं की आपण आपल्या आधीच्या पिढ्यांकडनं शिकण्यासारखी आहे आणि तीच आम्ही आमच्या भावी आयुष्यामध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. मी समहाव आईबाबांचं प्रेम ही गोष्ट माझ्यासाठी खूप क्यूट आणि अडॉर करणारी आहे. म्हणजे मला खूप आवडतं की आई बाबा जेव्हा ते माझ्यासमोर ऑकवर्ड असतात, ते माझ्यासमोर ते व्यक्त करू शकत नाहीत, पण त्यांचा धडपड त्यांची चाललेली असते. मग एकात काहीतरी टोमणा मारणं असेल किंवा हळूच काहीतरी चिडवणं असेल छोट्या छोट्या गोष्टींवरनं, किंवा हळूच नजर चुकीने काहीतरी आय लव्ह यू चुकून म्हणून जाणं असेल. सो तुझ्या बाबतीत असं झालंय का की लहानपणी तुला ते प्रेम कधी कळलं की असं मुलगा आणि मुलगीमध्ये प्रेम असतं आणि हे छान मुला मुलींमध्ये प्रेम असतं हे प्रामाणिकपणे मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट बघूनच कळलं. कारण आजूबाजूला तर तसं काही वातावरण, मी मूळचा मुंबईचा आहे, दादरचा आहे, आणि आमच्या वेळी अगदी म्हणजे मी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून चित्रपट पाहत आलो. आमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि बुधवारी चित्रहार, शुक्रवारी छायागीत, त्याच्यानंतर शनिवारी मराठी सिनेमा, संध्याकाळी आणि रविवारी हिंदी सिनेमा. सो आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्याकडे टीव्ही असल्यामुळे सगळी बिल्डिंगमधली आजूबाजूची काही मंडळी, सगळी मुलं एकत्र येऊन आम्ही ते बघायचो. आणि रविवारी महाभारत आणि रामायण. सो हे सगळे ठरलेले प्रकार होते. आणि त्याचा जो इनोसन्स होता, त्यावेळची जी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत होती. सो लहानपणी पहिले मी म्हटलं तसं राजा गोसावींचे सिनेमा असतील किंवा तो एक काळ होता अगदी लहान असताना, किंवा त्या म्हणजे जे सिनेमे लागायचे किंवा हिंदीमध्ये जे सिनेमे लागायचे तर तेव्हा प्रेम अशा पद्धतीने व्यक्त होतं. मग थोडंसं तरुण वयात आल्यानंतर माझ्यासाठी प्रेम म्हणजे मैंने प्यार किया होतं की भाग्यश्री सारखी आपली बायको असावी असं एक माझं एक ठरलं होतं. हा, आणि मला तशी शिल्पा वाटली आणि मी लगेच तिला विचारलं आणि सगळंच, आणि आजही तीच माझी भाग्यश्री आहे थोडक्यात. सो मला एक खूप अतिशय इनोसेंट मुलगी माझ्या आयुष्यात हवी होती, जसं मैंने प्यार किया मध्ये ते आहे. सो पहिलं इम्प्रेशन काय तर
माझ्या तरुणपणामधलं माझ्या आयुष्यातलं प्रेमाचं पहिलं खऱ्या अर्थाने इम्प्रेशन आहे ते म्हणजे मैंने प्यार किया मधलं प्रेम आणि कयामत से कयामत तक मधलं आमिर खान जुही चावलाचं प्रेम. आणि दोन्ही जर का नाती पाहिली तर ती इतकी निर्मळ आणि इतकी इनोसंट दाखवली आहेत त्या दोन्ही सिनेमांमध्ये. सो आपलंही आयुष्य तसंच असावं. बरं पुढे नंतर काय खडतर प्रवास असतो ते आपल्याला त्यात दाखवत नाहीत. लग्न झाल्यानंतर तो सगळ्यांच्याच आयुष्यात असतो. पण आपल्याला चित्रपट संपेपर्यंत तरी मैंने प्यार किया मध्ये तो दाखवलाय, पण आपल्याला फर्स्ट हाफच जास्त आवडतो. सेकंड हाफ ते तोडत बसले पैसे जमा करते वगैरे तो लोक थोडेसे कंटाळायचे. पहिला हाफ सगळ्यांना खूप आवडायचा. पण जसं तुम्ही लग्न होतं त्यानंतर तुम्हाला हळूहळू लग्नाचे खरा अर्थ काय आहे, तुम्ही एकमेकांसाठी काय काय करायला हवं या सगळ्याच गोष्टी कळायला लागतात. पण तरुणपणीचं पहिलं इम्प्रेशन हे या 2 सिनेमातलं प्रेम जे होतं तेच होतं. तू मुलगा म्हणून कसा होतास? म्हणजे हा प्रश्न विचारताना मी एक माझी आठवण सांगते की मी मुलगी म्हणून ना कायम साईड किक होते. साईड किक. हा म्हणजे एक मुलगी होती जी खूप सुंदर दिसायची आणि ती माझी फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आय डोंट नो आणि मैत्रीण होती. आणि त्यामुळे मी तिच्या सतत तिच्याकडे मुलं बघून जायची, तिला प्रपोज करायची. ती खूप म्हणजे पॉप्युलर फेस होती कॉलेजमध्ये आणि मी तिच्या बरोबरची अशी एक होते. ओढणी पिनअप करून तेल लावून वगैरे कॉलेजला जाणारी. आणि मला प्रचंड कॉम्प्लेक्स होता माझ्या उंचीवर, माझ्या केसांबद्दल, माझ्या ओव्हरऑल मी जशी आहे त्या सगळ्याच बद्दल. त्यामुळे मी कधीच अशी पुढे येऊन काही करायला गेली आहे किंवा कोणाला इम्प्रेस करायला गेले, कोणाशी बोलायला गेले असं कधीच झालं नाहीये. त्यात मी मुलींच्या शाळेतली, त्यामुळे आणखीनच तो एक न्यूनगंड. सो हे असं माझं बालपण होतं. तर तुझं असं होतं असं मला वाटत नाहीये, कारण तू चॉकलेट बॉय जो काही ऑरा अजूनही घेऊन फिरतोस. नाही, खरं सांगायचं तर मी जेव्हा मी पण मुलांच्या शाळेत होतो, आमच्या शाळेमध्ये मुली नव्हत्या. पण सुदैवाने मी रुपारेल कॉलेजमध्ये गेलो आणि लहानपणापासून मला नाटकाची आवड होती. त्यामुळे मी सुधा करमरकर, रामनाथ थरवळ असतील, आमचे सुलभा देशपांडेंची वर्कशॉप सगळी केली होती लहानपणी आणि बालनाट्यापासून सुरुवात केली. आणि मग मला इच्छा असल्यामुळे रुपारेल कॉलेजमध्ये मी आईला सांगितलं मला ॲडमिशन घ्यायची आहे, कारण मला तिथे नाटकाला आणि एकांकिकांना खूप स्कोप आहे असं कळलं होतं. तर तिकडनं मग रुपारेल कॉलेजमध्ये, तर रुपारेल कॉलेजमध्ये अगदीच 360 डिग्री वातावरणच बदललं. पण माझ्या सुदैवाने मला सगळी मित्रमंडळी खूप छान मिळाली. म्हणजे शिल्पा माझी बायको आहे ती मला रुपारेलमध्ये मिळाली. ती तेव्हा गायची आणि आमचा नाटकाचा ग्रुप आणि एक स्वरसाधनेचा ग्रुप होता, जिकडे कौशल इनामदार, अजित परब, शिल्पा पै, ओमकार दादरकर ही सगळी एका बाजूला संगीतातली मंडळी, केदार पंडित होता, ही सगळी मंडळी एकत्र गाण्याचे कार्यक्रम करायचे. आणि मी सुमित राघवन, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, दीपाली विचारे, आता तेव्हाची दीपाली शेलार, अशी सगळी मंडळी आम्ही नाटकात काम करायचो. आणि चेतन दातार आमचा डिरेक्टर, तो आम्हाला डिरेक्ट करायचा. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि रुपारेलला परंपरा खूप होती. म्हणजे आमच्या जस्ट आधी उर्मिला मातोंडकर होती, त्याच्या आधी अश्विनी भावे होती, अशी प्रचंड, विजय केंकरेपासून, अजित बुरेपासून, संजय मोने, अशी खूप म्हणजे ऍक्टिव्हिटी चालूच होती ती. तर या सगळ्यांमुळे ना सुरुवात खूप छान झाली. आणि चेतनमुळे आम्ही सगळे एकत्र आलो, एका नाटकात काम करू लागलो, एका एकांकिकेत काम करू लागलो. उमेश कामत होता, म्हणजे उमेश मला ज्युनियर आहे. मग सिद्धू जाधव होता, सिद्धार्थ जाधव, मधुरा वेलणकर, अशी अनेक मंडळी होती. त्यांना मी डिरेक्ट करायचो. मी पासआउट झाल्यानंतर मी सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थ जाधवनी पहिलं काम माझ्याकडे केलं आणि सिद्धू नेहमी हे सांगतोय. पण म्हणजे काय असतं की आपण जे शिकत असतो ते आपण पुढच्या विद्यार्थ्यांना पास ऑन करत असतो. तर तो कॉलेजचा काळ खूप म्हणजे खरं तर फ्रुटफुल होता. आणि दुसरं काही करायचंच नाही, कारण दिवसभर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर 11वी-12वी लेक्चर्स अटेंड केली. त्यानंतर ते FY ते TY फक्त नाटक 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 नाटक. आणि सकाळी आम्ही जायचो जिमखान्यामध्ये, मग तालमी सुरू व्हायच्या ते अगदी संध्याकाळी रात्रीपर्यंत. आणि तेव्हा ते असं झपूरचा अवस्था असते ना आपली, की एकदम झपाटून गेलो असतो आपण, की जास्तीत जास्त आपली एकांकिका नंबरात आली पाहिजे. आणि अनेक त्यावेळी सगळेच जण, रुईया कॉलेजला संजय नार्वेकर, सोनिया, अशी सगळी हे होती. इथे प्रत्येक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळी लोक, मिठीबाईला श्रेयस तळपदे वगैरे ही सगळी मंडळी होती. प्रत्येक कॉलेजमध्ये खूप टफ कॉम्पिटिशन असायची तेव्हा.
सो तेव्हा युथ, सॉरी मी कट करते, युथ फेस्टिवल होतं ना, युथ फेस्टिवल पण होतं. सो आम्हाला तर इनफॅक्ट असं होतं की युथ फेस्टिवलमध्ये जर का तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला INT आणि उन्मेष करायला देऊ, असं आम्हाला प्रिन्सिपल सांगायचे. कारण युथ फेस्टिवलला जे नंबरात यायचे त्याचे मार्क्स ओव्हरऑल युनिव्हर्सिटीचं जे रँकिंग व्हायचं तर ते कल्चरल मार्क्स काउंट व्हायचे, म्हणून ते कंपल्सरी करायचं. ते केलं तर INT उन्मेष मध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नसायचा त्यांना, कारण विद्यापीठाची ऍक्टिव्हिटी म्हणून ते होतं. INT उन्मेष या वेगळ्या संस्था आहेत ज्या इंटर कॉलेजिएटसाठी अनेक वर्ष हे करतायत, उपक्रम एकांकिकेचा करतायत. पण त्यामुळे आमची सगळ्यांची मोठ बांधली गेली, खूप एक छान कल्चर निर्माण झालं. चेतनमुळे आम्हाला अनेक गोष्टी नवीन नवीन कळत होत्या. चेतन NCPA मध्ये त्यावेळी काम करायचं, त्यामुळे आम्हाला अनेक गोष्टी तो येऊन सांगायचा, अनेक दिग्गजांच्या आम्हाला गोष्टी सांगायचा. सो एक अनाहूतपणे 11वी पासून खूप उत्तम संस्कार होत गेले मनावर. सो हे बॉईज टॉक वगैरे करायला आम्हाला वेळच नाही मिळाला, कारण आम्ही दिवस रात्र आम्ही आमच्या एकांकिकेमध्ये उडलेले असायचो की आपली एकांकिका नंबरात आली पाहिजे, म्हणजे असं ते वेळ असायचं तेव्हा. पण काहीतरी तर मजा मस्ती होत असेलच ना. मजा मस्ती व्हायची, पण आमचा असा एकत्र ग्रुप होता, म्हणजे असे बॉईज वेगळे आहेत, मुलं वेगळे. हा, कारण आदेश सुचित्रा होते, त्यांचं तर जवळजवळ लग्न झालंच होतं तेव्हा, म्हणजे तेव्हा म्हणजे जवळजवळ म्हणजे लग्नच झालं होतं. कारण सुचित्रा मला वाटतं 18 वर्षी तिने लग्न केलं आदेशशी. सो सुचित्रा कॉलेजमध्ये असताना आदेश आणि सुचित्राचं लग्न झालं होतं. सो दीपाली होती, त्याच्यानंतर शिल्पा होती, अनेक मुलं मुली, असं आमचं एक आणि आजही वी आर लाईक फॅमिली. आजही आम्ही इतके घट्ट आहोत की सगळ्यांच्या म्हणजे सगळेच जण प्रत्येकाचे बर्थडेज असतील हे असतील सगळे एकत्रच असतो. म्हणजे आजही तोच आमचा ग्रुप आहे आणि तितकंच एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. आजही तेव्हाच्या ज्या गमती जमती होत्या तसंच जेव्हा चिडवलं जायचं तसंच आजही एकमेकांना चिडवतो. आणि आम्ही जेव्हा कुठे जातो, आम्ही वर्षातनं एकदा 15 ऑगस्टला कुठेतरी पिकनिकला जातो 2 दिवस दरवर्षी. पण 15 ऑगस्टला का? कारण त्यावेळी सुट्टी मिळते, शूटिंग नसतं ना, तर मग 14 ऑगस्टला सुट्टी टाकायची, म्हणजे एक सुट्टी आपल्याला गॅरंटेड मिळते आणि मग हे करायचं. सो त्यामुळे तसं प्रामाणिकपणे खूप असे बॉईज टॉक करायला हे नाही मिळालं असं. आणि आम्ही कधी जेंडर बायस कोणीच नव्हतो, एकत्र मजा करायची. कारण त्यावेळी म्हणजे हल्ली तर नाहीच, म्हणजे आमचं नो असतं, अजिबातच जेंडर बायस्ड नाही असू शकत किंवा असलं नाही पाहिजे. पण त्यावेळेला कदाचित छोट्या छोट्या गोष्टींमधनं तो एक जेंडर बायस येत असावा असं मला वाटतं. आमच्या सुदैवाने मी म्हटलं तसं की जे संस्कार होत गेले त्या संस्कारांमध्ये ऑलवेज स्त्रियांचा रिस्पेक्ट केला पाहिजे असेच संस्कार लहानपणापासून झाले. तर त्यामुळे सुदैवाने तसं कधीच झालं. इनफॅक्ट मला जर का कोणी असं पटकन काही बोललं की जिथे एखाद्या मुलीचा अपमान केला जातोय किंवा तिला डावललं जातंय किंवा म्हणजे यांचं काय, यांचं ठीक आहे वगैरे, तर काय यांचं ठीक आहे. आज जर का स्त्रियांनी एवढी प्रगती केली आहे प्रत्येक क्षेत्रात, अनेक काही क्षेत्रांमध्ये तर त्या पुरुषांपेक्षा पुढे गेलेल्या आहेत, तर मग आपण हा जेंडर बायस का ठेवायचा. म्हणजे आपण हे माणसं आहेत, ती उत्तम माणसं आहेत आणि सगळेच सक्षम आहेत आपापलं काम करायला, तर तो रिस्पेक्ट आपण एकमेकांना द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. तुला काय वाटतं, पुरुष अशी कोणती तरी एखादी गोष्ट सांग की जी पुरुष जास्त चांगला बाईपेक्षा करू शकतो आणि अशी एखादी गोष्ट जी बाई चांगली करू शकते पुरुषापेक्षा? वास्तविक पाहता खरं पाहायचं तर प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट ही पुरुषही करू शकतो आणि बाईही करू शकते, म्हणजे त्याला काही लिमिटच नाही आहे. म्हणजे आज कुठलंच क्षेत्र असं राहिलेलं नाही आहे की जिथे स्त्रिया ही गोष्ट करू शकत नाही आहेत जी पुरुष करू शकतात. म्हणजे जर का आपण अगदीच जर का टोकाला जाऊन विचार करायचा झाला तर थोडंसं फिजिकल स्ट्रेंथ पुरुषांमध्ये जास्त असते. हा एवढा जर का एक मुद्दा सोडला, पण वाईस वर्सा मेंटली स्त्रिया जास्त स्ट्रॉंग असतात. म्हणजे त्या जरी काय म्हणू इमोशनल असल्या तरी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा त्या ज्या पद्धतीने उभ्या राहतात तर ते त्या पुरुष दाखवतात, पण मेंटली जास्त स्त्रिया कणखर असतात असं माझं वैयक्तिक अनुभव पण आहे आणि आत्तापर्यंतचा जो माझं रीडिंग आहे तेही आहे. आणि फिजिकली जी थोडंसं देवानीच हे केलं, जसं आता पुरुष जन्म देऊ शकत नाही बाळाला, हा देवानी केलेला फरक आहे, पण स्त्री जन्म देऊ शकते. म्हणजे आज आपण पुढच्या पिढीला जन्म देण्याचं काम स्त्रियेमार्फत देवानी घडवलेलं आहे. सो असे काही जर बेसिक निसर्गाने केलेले जे हे आहेत फरक आहेत ते सोडता मला असं वाटत नाही की कुठलंही काम
स्त्री करू शकते पण पुरुष करू शकत नाही, किंवा पुरुष करू शकतो ते काम स्त्री करू शकत नाही. इनफॅक्ट मला अनेकदा असं वाटतं की अरे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला हव्यात. म्हणजे मला बऱ्याचदा मला असं वाटतं की आपल्याला स्वयंपाक चांगला करता आला पाहिजे. की आता माझ्या सुदैवाने माझी आई पण उत्तम स्वयंपाक करते, शिल्पा उत्तम स्वयंपाक करते. पण म्हणजे मला ऑलवेज असं असतं की मला शिल्पा पण म्हणते की अरे जसं मी माझ्या आईकडनं लग्न करून आले त्यानंतर मी पण अनेक गोष्टी शिकले, तसं तूही शिकायला पाहिजे. तर तो आता माझा अजेंडा असणार आहे, थोडा कामातनं वेळ काढून, जो मिळत नाहीये प्रामाणिक. काय काय आहे तुझ्या अजेंडावर, काय काय शिकायचंय तुला? बऱ्याच गोष्टी शिकायच्यात मला. स्वयंपाक तर शिकायचा आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये वेळेवर पोहोचणं शक्य होत नाही, ती गोष्ट मला प्रचंड लागते मनाला. आणि जेव्हा आपण पोहोचत नाही तेव्हा भयंकर आपल्यामुळे कोणीतरी वाट बघत उभं राहिलं की मला त्रास होतो. आणि मला ते आता माझा अजेंडा आहे की जो काही ट्रॅफिक किंवा आपण गुगल मॅप्सवर न अवलंबून राहता जर 1 तास दाखवत असेल तर किमान 1.25 तास आधी निघायलाच पाहिजे. या पद्धतीचं प्लॅनिंग करणं मला अजून जमत नाहीये. तर तो आता माझा सध्या मेन अजेंडा आहे की वेळेवर पोहोचणे कुठे. तू एक मगाशी म्हणालास की 18 वर्षाचा असताना आदेश बांदेकर आणि सुप्रियाताईचं लग्न, सुचित्राताईचं लग्न झालं. पण त्यावेळेला तुझ्या म्हणजे आजूबाजूला अशा घडत होत्या का गोष्टी की आता ज्या अशा आमच्या आजूबाजूला घडतात? म्हणजे आता माझ्या वयाच्या मैत्रिणींना बाळ आहेत आणि माझं अजून लग्न झालेलं नाहीये. सो हा डिफरन्स त्यावेळेला सुद्धा होता का तुमचा? होता ना, अगदीच होता. म्हणजे असं काही हा पुन्हा अगदी व्यक्तिसापेक्ष आणि व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणी पुढच्या पिढीला जन्म द्यायचा आणि कोणी नाही द्यायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक आहे. तेव्हाही अशा अनेक स्त्रिया होत्या किंवा आजही आहेत की ज्यांना कामाला जास्त महत्व द्यावं असं वाटतं आणि मूल उशिरा प्लॅन करावं असं वाटतं. की काही कपल अशी की आम्हाला मूल प्लॅनच करावं असं वाटत नाही. तर तेव्हाही होतं ते. आज त्या गोष्टीबद्दल वाच्यता जास्त होते, तेव्हा कोणी फार बोलायचं नाही त्याबद्दल, इतकंच सिम्पल आहे. आणि आज सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट ही पटकन प्लॅटफॉर्मवर येते. तुम्ही काही केलं तरी, आज मी सकाळी चहा प्यायलो, मग बिस्किटं खाल्ली आणि मग त्याच्यानंतर इतक्या वेळा जेवलो, मग इतक्या वाजता मग मी इथे गेलो, हा वॉक घेतला, हे इतकं सगळं डिटेल येत राहतं. तसं त्यावेळी काहीच नव्हतं. ब्लॉग म्हणतात म्हणजे हे सगळे डिटेल्स देणं इज लाईक, म्हणजे आता ही गोष्ट इतकी मेनस्ट्रीम झाली की त्याला एक टर्म आहे आणि ती लोक वापरतात आणि ते आणि त्या सगळ्या लोकांचं मला प्रचंड कौतुक वाटतं. हे मला कधीच नाही जमत. तू नाही वापरत सोशल मीडिया अजिबात? फार कमी. सॉरी अश्मिकी. म्हणजे माझं काही चित्रपट वगैरे येत असेल तर मग अश्मिकी आणि अश्मिकीची सगळी जी टीम बसली आहे ते मला अहो टाका तुम्ही आता हे टाका, मग मी सॉरी टाकते. तुझं रुटीन काय असतं अदरवाईज? म्हणजे आता तुझं फिल्ममुळे खूपच, आता तर खूप हेक्टिक झालंय. या फिल्मच्या आधी काय झालं की म्हणजे त्याच्या आधीचं माझं रुटीन असं असायचं की मी सकाळी उठायचो, 2-2.5 तास जिमला जाऊन वर्कआउट करायचो आणि मग येऊन प्रॉपर आपलं ब्रेकफास्ट करा, हे करा ते करा, आणि मी फिल्म्स करायचो. मी 18 वर्ष मी टेलिव्हिजन केलं नव्हतं. माझी सुरुवात नाटकाने झाली, मग मी हिंदी टेलिव्हिजन केलं. म्हणजे मी माझी पहिली सिरियल केली तेव्हा इन मुंबई नावाचं चॅनल होतं, त्याच्यावर मी अनुभव सिन्हानी पहिली सिरियल डिरेक्ट केली होती आणि सौरभ शुक्लानी ती लिहिली होती. सो दुबेजींकडे असल्यामुळे मिलिंद गुणाजींनी माझं नाव तिकडे सजेस्ट केलं आणि मी तिथे गेलो, अनुभवला भेटलो आणि मला तो रोल मिळाला. सो त्या सिरियलमध्ये शम्मी कपूर होते. सो माझ्या सुदैवाने माझी पहिली सिरियल शम्मी कपूर, मी पहिल्या दिवशी मी, शम्मी कपूर, विनीत कुमार, आशिष विद्यार्थी, मनोज वाजपेयी अशा सगळ्या लोकांवर मी काम करायचो. मी SYला होतो, 14वीत होतो आणि ती संधी मिळाली. आणि इथे अंधेरीतच भवन्स कॉलेजला शूटिंग होतं. अजून मला आठवतं म्हणजे त्यांच्या बरोबर एवढ्या शिकस्त नावाची म्हणजे माझी पहिली सिरियल. सो तो असा एक त्यांच्यामध्ये एक ज्युनियर मुलगा असतो आणि त्या मुलाला ते रॅगिंग करत असतात असा एक सिक्वेन्स होता आणि झालं छान. मग त्याच्यानंतर मी ती सिरियल केली. मग मी रवीजींची सिरियल केली, टीचर नावाची. आनंदेल राय तेव्हा रवीजींना असेच करायचे आणि त्यांचे सख्खे धाकटे भाऊ आणि सचिन खेडेकर, रोहिणीताई आटंगडी, शिल्पा तुळसकर वगैरे अशी सगळी सारखाच होती. मग स्वप्ना वाघमारेंबरोबर मी बालाजीच्या 2-3 सिरियल केल्या हिंदीमध्ये, मानो या न मानो, सॅटर्डे सस्पेन्स वगैरे अशा.
आणि मग ते करता करता रणांगण हे नाटक मला वामन केंद्रेनी बोलवून घेतलं. आणि त्याच्या आधी मी आधी अधुरे नावाचं नाटक केलं, साधारणतः आता त्याला 32 वर्ष झाली. तर ते संदीप कुलकर्णी, त्यात माझे वडील होते. आणि संदीप बरोबर मी त्यानंतर आत्ता काम करतोय आफ्टर 32 इयर्स. सो ते दुबेजींनी बसवलं होतं. ते पहिलं प्रायोगिक नाटक होतं. आणि मग त्यानंतर मी जसं म्हटलं तसं सिरियल्सचा प्रवास सुरू झाला. आणि मग परत पुन्हा एकदा कमर्शियल नाटक आलं मोहन वाघांचं, आणि मग ते केलं. विश्वास पाटलांनी ते नाटक लिहिलं होतं आणि त्यांच्याच कादंबरीवर अवलंबून होतं, त्या आधारित होतं, पानिपत विषयावर. आणि मग वामन केंद्रेंबरोबर एक तो छान 3.5-4 महिन्याचं वर्कशॉप होऊन रणांगण हे नाटक केलं. आणि विश्वासरावांची भूमिका करायचो मी त्यात, आणि तेही नाटक खूप गाजलं. मग अजून एक केस नंबर 99 म्हणून मोहन वाघांबरोबर नाटक केलं. सो असा एक कमर्शियल नाटकांचा प्रवास चालू असताना एका बाजूला सह्याद्रीवर घरकुल नावाची दैनंदिन मालिका मी करत होतो. तेव्हा तर तू खूप लहान असेल मला वाटतं. आणि म्हणजे दामिनी आणि घरकुल अशा 2च मालिका होत्या. त्यात माझ्या सुदैवाने मला भक्ती बर्वे इनामदारांबरोबर काम करता आलं. त्या माझ्या आजीचं काम करायच्या. मी, अंकुश चौधरी, प्रसाद ओक अशी सगळी आमची सुरुवात होती ती. मग ते झाल्यानंतर असा हा एकदा का सुखाचा अल्फा मराठी होतं तेव्हा, झी मराठीचं नाव. तर ती सिरियल म्हणजे तो डेली सोप एकत्र. त्यानंतर असा हा एकदा का सुखाचा, जी हेमंत देवधरनी डिरेक्ट केली होती, ज्याच्यामध्ये स्टारकास्ट होती श्रीकांत मोघे, विक्रम गोखले, त्याच्यानंतर सुधीर जोशी, अरुण नलावडे, मोहन जोशी, ही मंडळी एकत्र एका सिरियलमध्ये. त्याच्या खालोखाल मग संदीप मेहता असेल, प्रसाद ओक असेल, पंकज विष्णू, मी, आम्ही सगळी एक जनरेशन. आणि अशाच अनेक जणी होत्या त्याच्यात, मुली पण खूप होत्या. आणि आता सगळेच जण आघाडीचे कलाकार झालेले आहेत. सो असा तो प्रवास सगळा सुरू होता. आणि अचानक एके दिवशी मला एक सिनेमा मिळाला मराठी, जो माझा आणि सुबोध भावेचा डेब्यू सिनेमा आहे, ज्याचं नाव आहे सत्तेसाठी काहीही. तो सिनेमा डिरेक्ट केला होता रवींद्र महाजनांनी. तेव्हा गश्मीर 7वीत होता, मला अजून आठवतं, शूटिंगला यायचा तो. सो माझा आणि सुबोधचा तो पहिला सिनेमा झाला. आणि मग त्यानंतर सिनेमांचं एक पर्व सुरू झालं. मग 2007ला मी 3.5 नावाचा चित्रपट डिरेक्ट केला. 2009ला मग मी क्षणभर विश्रांती चित्रपट ची कथा लिहिली, पटकथाही केली, मग दिग्दर्शनही केलं, कामही केलं, आणि कार्यकारी निर्माता पण होतो त्याचा. बापरे. आणि आता असेच तुझे इतके सगळे रोल्स एकत्र पुन्हा असंभवमध्ये बघायला असंभवमध्ये येतात की डिरेक्शन आहे. हा, म्हणजे क्षणभर विश्रांती नंतर, क्षणभर विश्रांतीमध्ये मी कार्यकारी निर्माता होतो, इथे मी निर्माता झालो. त्याची पण एक स्टोरी आहे. खरं तर असंभवचं काम साधारणतः कपिल बोपटकरनी मला ही कथा जेव्हा ऐकवली, त्यानंतर आम्ही पटकथेवरती, कारण कथा खूप छान होती, सो पटकथेवर 1.5-2 वर्ष आम्ही काम करत होतो. आणि पटकथा तयार झाली. आणि मग त्यानंतर आम्ही निर्माते आता कोण असावेत म्हणून बघत होतो. तर नितीन प्रकाश वैद्य माझा अतिशय खास मित्र आहे. तर मी त्याला सांगितलं की उत्तम असं सब्जेक्ट आहे. आणि डॉक्टर आसगावकर म्हणून आमचे कॉमन फ्रेंड आहेत, तर त्यांनी मला नितीनचं नाव सजेस्ट केलं की अरे नितीनशी आपण बोलूया. आणि मग नितीन बोर्डवर आला. आणि नितीन मला म्हणाला की सचित, इतकं काम केलंय तुम्ही, आणि इतका भन्नाट आणि इतका अफलातून सब्जेक्ट आहे हा, तर मला असं वाटतं की तू इतकी वर्ष, आता 25-30 वर्ष तू काम करतोस, तर निर्माता म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी हा उत्तम सिनेमा आहे. सो त्यामुळे मी निर्माताही झालो. आधी काही नव्हतं माझ्या मनात. आधी मी काम करत होतो, कारण कपिल बोपटकरनी मला हिरो म्हणून हा सब्जेक्ट, की तुझ्यासाठी मी एक सब्जेक्ट लिहिलाय आणि म्हणून हिरो म्हणून ऐकवला. मग दिग्दर्शनचा जबाबदारी घेतली आणि मग निर्माताही झालो. सो त्याचं श्रेय नितीनला आहे. आणि मग ती प्रोसेस सगळी सुरू झाली. आणि मग मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी ही सगळी मंडळी आली. मग प्रसाद भेंडे कॅमेरामन, फैजल महाडिक आमचा एडिटर, त्याच्यानंतर अनमोल भावे साऊंड डिझायनर, सुयश केळकर BGM, अमित राज म्युझिक, क्षितिज पटवर्धन गीतकार, अशी एकाहून एक सरस टेक्निशियन मंडळी या चित्रपटाला मिळत गेली. आणि जी काही मेहनत आम्ही घेतली होती 2-2.5 वर्ष, ती जवळजवळ शूटिंग पूर्ण करून आता 3.5 वर्ष, म्हणजे सगळा काळ बघितला तर तो 3.5 वर्षाचा होईल. पण देवाच्या कृपेने खूप छान सिनेमा आकाराला आलेला आहे. आणि नाही, इंटरेस्टिंग वाटतोच. एक तर जो विषय आहे, म्हणजे जितका कानावर आमच्या आलाय तो विषय. बाहेर तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? खरं सांगायचं तर मी असं कधी विचार नव्हता केला याआधी, पण मला पुनर्जन्माचे चित्रपट खूप आवडतात. जेवढे काही चित्रपट सुपरहिट
चित्रपट आहेत. मग तुम्ही करण अर्जुन घ्या, तुम्ही सगळ्यात कर्ज घ्या, मधुमती घ्या, करण अर्जुन घ्या, आत्ताचा ओम शांती ओम घ्या. प्रेक्षकांना पुनर्जन्माचे चित्रपट आवडतात, हे मात्र माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर जोपर्यंत आपल्याला असा पर्सनल अनुभव काही येत नाही तोपर्यंत आपण त्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल. पण आत्ता जर का जेव्हा आम्ही लिहित होतो तेव्हा त्याच्याबद्दल थोडंसं रिसर्च करत होतो की नेमकं पुनर्जन्म असतो का, आणि पुनर्जन्म असेल तर ते कशा पद्धतीने त्याचे अनुभूती किंवा त्याचा अनुभव लोकांना आलेला आहे. तर मग तसे अनेक किस्से यूट्यूबवरती ऐकायला मिळतात, स्टोरीज आपल्याला पाहायला मिळतात की एखादी लहान मुलगी आहे, ती इकडची आहे कुठल्या तरी गावातली आणि ती इजिप्तबद्दलच बोलते, तिकडचं सगळं सांगते. किंवा एखादी व्यक्ती, एखादा छोटा मुलगा आहे जो ब्रिटिश इंग्लिश उत्तम बोलतो, याच्या घरामध्ये शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्याची परिस्थिती नाही इंग्लिश कोणाला, पण तो लहानपणापासून बोलतोय. सो हे काही असे प्रसंग किंवा अशा पद्धतीच्या जेव्हा आपण स्टोरीज ऐकतो तेव्हा ह्याचं नेमकं काय गमक असेल किंवा याच्यामागे काय रहस्य असेल ते कळत नाही. किंवा मला वैयक्तिकरित्या किंवा मला किंवा आपल्याला सगळ्यांनाच कधी कधी असं होतं की अरे आत्ता हे जे सगळे इथे बसले आहेत आणि आपण जे बोलतोय ते माझ्याबरोबर कधीतरी घडलंय, ज्याला आपण डेजावू म्हणतो. बरोबर, कळलं, पण ते कुठे घडलं असेल बरं ते आपल्याला आठवत नाही. आपल्याला असं वाटतं की हे घडलंय, मग मागच्या जन्मात कधीतरी असं काही ही अशा पद्धतीची माणसं कुठे दिसली असतील का वगैरे असे विचार येतात, मग ते विरून जातात. एवढंच आपण विचार करतो. पण मी पर्सनली या विषयावरती पुनर्जन्म असतो की नसतो ह्याबद्दल भाष्य करू शकत नाही, कारण त्याच्यावर माझी अथॉरिटी नाही आहे. पण एवढं नक्की आहे की वटसावित्रीला वडाची पूजा करताना 7 जन्म हाच नवरा मिळू दे, आता तर नवरेही म्हणतात की 7 जन्म हीच बायको मिळू दे. याचा अर्थ कुठेतरी आपली ती श्रद्धा आहे की 7 जन्म असतात आणि 7 जन्मामध्ये हाच जोडीदार मिळू दे असं आपण म्हणतो. सगळेच नाही म्हणत, पण बहुतांशी आपल्याकडे ती संस्कृती आहे. तू नक्की म्हणत असशील. हो, मी तर म्हणतोच. तू असं ना खूप म्हणजे पहिल्यापासूनच, मी आता लहानपणी माझं टीनेज होतं तेव्हा तुझे पिक्चर्स मी बघितले, म्हणजे क्लासमेट्स असेल तर क्लासमेट हा माझा खूप आवडता आणि अत्यंत लक्षात राहिलेला आहे, कारण त्या कॉलेज ज्या कॉलेजमध्ये त्याचं शूटिंग झालं तेच माझं कॉलेज आहे, सफाया कॉलेजची आहे, त्यामुळे मला तर त्याच्याबद्दल आणखीनच वेगळा जीव आहे. आम्हाला खूप मजा आली शूटिंगला. राईट. सो तू कायमच एक म्हणजे क्लासमेट्स आता 2050 मध्ये आला तरी सुद्धा तू काय कुठून कहा से लाते हो ये ग्लो. क्लासमेट्स मला वाटतं 2015 10 वर्ष झाली आहेत क्लासमेट्स. सी, आणि तसेच दिसताय तुम्ही. म्हणजे आता अरे तुरेवरनं मी लिटरली याच्याकडे रिस्पेक्ट आहे हा, खरोखर. आम्ही अजूनही म्हणजे आताही आम्ही असे थकलेले भागलेले असे दिसतो. सो हे काय आहे, हे काय गणित आहे? असं वाटतं की अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. खरं तर मला बरेच जण विचारतात की नेमकं काय करता तुम्ही, इतके वर्ष असे दिसताय वगैरे. तुम्ही असं ठरवून तर खरंच काही करत नाही, पण जसं मी म्हटलं तसं नित्यनियमाने व्यायाम करतो. व्यायाम बुडवत नाही कधीच. भले 15 मिनटं मिळाली, 10 मिनिटं, 5 मिनिटं मिळाली तरी मी 5 मिनिटं थोडंसं स्ट्रेचिंग करीन, नमस्कार मारीन, पटकन थोडेसे पुलअप्स मारीन, असं तर करतोच. म्हणजे असं न व्यायाम करता बाहेर पडलं असं क्वचित या 30-32 वर्षात झालं असेल. तर मला प्रचंड आवड आहे व्यायामाची. आणि पूर्वी मी 2-2, 2.5-2.5, 3-3 तास व्यायाम करायचो, पण आता मला तेवढा वेळ नाही मिळत. म्हणून मी घरीच एक माझी छोटी जिम तयार केली आहे. ट्रेडमिल घेतलं आहे, सगळे वेट्स घेतले आहेत. आणि हळूहळू आता माझा जो कल आहे तो जास्त स्ट्रेचिंग आणि योगा आणि जे आपले काय म्हणूया ना, नमस्कार, पुलअप्स ह्याच्याकडे जास्त. वेट ट्रेनिंग मी थोडं कमी केलंय, तर कारण तेवढा वेळ नाही मिळत. आणि वेट ट्रेनिंग केलं तर तुम्हाला तेवढी झोप घ्यावी लागते, जे या क्षेत्रामध्ये आराम करणं हा थोडासा आहे. घरचं देवाच्या कृपेने शिल्पा उत्तम मला सगळ्या गोष्टी त्या मला साथ देते, त्या गोष्टीमध्ये ते मॅनेज करते. आणि शक्यतो मी घरचं जेवणं जितकं जेवता येईल तेवढं जेवतो. किंवा मी शूटिंगला जाताना पण मी सकाळचं 1 मील, दुपारचं 1 मील आणि संध्याकाळचं मील हे सगळं घरनं येतं.
7:30-8ला मी शेवटचं मील. आता आम्ही अबोली मालिका आमची 4 वर्ष चालली, तर 4 वर्ष आम्ही 7:30-8ला खाऊन घ्यायचो. तर 7:30-8ला तो घरचा डबा असायचा. सो त्या गोष्टींनी पण खूप फरक पडतो तुम्ही जर रेग्युलरली घरातलं अन्न खात असाल तर. आणि प्रयत्न करतो की जास्तीत जास्त मनाने तरुण राहावं आपण, एनर्जेटिक राहावं. म्हणजे त्यासाठी मला नाही वाटत की तुला काही एफर्ट्स घ्यावे लागेल. म्हणजे हे एफर्ट्स आहेत हा, आता तुमच्या स्वभावाचा भाग आहे. तुम्ही मनाने किती तरुण राहता. आता आजही मी, आता काल आम्ही जवळजवळ रात्री 1-1:30 वाजेपर्यंत लॅबमध्ये सगळ्या गोष्टी करत होतो. आज सकाळी 9 वाजता आम्ही परत लॅबमध्ये गेलो, मग तिथून एडिटिंगला गेलो, एडिटिंगवरून परत लॅबला आलो आणि मग मी इथे आलोय. सो तुम्ही जर मनाला तो सिग्नल दिला ना की आपण थकलोय, तर आपण थकलेलं वाटतो. तुम्ही जर असं म्हटलं चला आता हे करायचं, ते होतं. तुझं अडल्टहुड कसं होतं? म्हणजे तू आता अशा एजमध्ये आहेस जिथे माझ्यासाठी ही खूप नवीन गोष्ट असणार आहे, कारण मला त्या काळातलं माहिती नसणार आहे. त्यामुळे मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की हे नेमकं कसं होतं त्यावेळेचं, तुम्ही काय करायचात, मजा मस्ती कशी असायची, आणि तू अडल्ट म्हणून काय गोष्टी मिस आउट केल्यास असं तुला वाटतं? मजा मस्ती तर खूप करायचो आम्ही. जसं मी म्हटलं की अडल्टहुड म्हणजे तुला एक्झॅक्टली कुठल्या काळातलं अपेक्षित आहे? जेव्हा आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झालेली असते पण आपण डिनाय करत असतो. बर, म्हणजे आपण असं म्हणूया की साधारणतः 17, 18, 20 कदाचित 20च्या झाल्यापासून. प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतरचा काळ फार डिफिकल्ट होता. कारण नेमकं कसं असतं, कॉलेजमध्ये असताना तुम्हाला हक्काचं व्यासपीठ असतं, एकांकिकांमध्ये काम करता, तुम्ही सगळं करत असता, आणि त्यानंतर अचानक कॉलेज संपतं आणि मी जे क्षेत्र निवडलं होतं त्या क्षेत्रामध्ये मला जर का काम करायचं असेल तर जॉब नाही आहे ना, मला जाऊन स्ट्रगल करायचं आहे, मला जाऊन लोकांना भेटायचं आहे, मला जाऊन सांगायचं आहे की मला काम करायचं आहे, मला ॲक्टिंग येते करता, सो मला काम द्या. सो तो जो 3-1 वर्षाचा काळ होता तो आमच्या सगळ्यांसाठीच खूप टफ होता. तर माझ्या सुदैवाने माझ्या आईचा व्यवसाय होता, बिझनेस आहे आमचं, दादरला आमचं दुकान होतं रेडीमेड गारमेंटचं. तर मग आम्ही आपले TY झाल्यानंतर चकाट्या पिटायला आमच्या कॉलेजमध्ये जायचो, भेटायचो, काहीतरी करूया पण व्हायचं काहीच नाही. आणि मग नंतर काही दिवसांनी आईने सांगितलं आता गपचूप दुकानावर येऊन बसत जा, काही काम तर काही होत नाहीये तुझ्याकडनं. सो मग म्हणजे आमचं जे ह्याला दादरला दुकान होतं तिथे मी जायचो, पण मन मात्र नाटकात गुंतलं होतं आणि तिथे रमत नव्हतं. सो मला कळत नव्हतं की नेमकं आता कसं करू, काय करू. आणि मग हळूहळू कुठे जाऊन स्ट्रगल करा, हे करा, अशा पद्धतीने कामं कशी मिळतील. पण एक सुदैवाने एक बरं होतं की चेतन दातारनी पंडित सत्यदेव दुबेंकडे मला पाठवल्यामुळे कॉन्टॅक्ट्स खूप चांगले झाले होते, चांगली मित्रमंडळी भेटली होती. आणि मग त्या 2-3 वर्षांचा जो कालावधी होता तो थोडासा कठीण गेला, कारण कामं मिळत नव्हती पटकन. आणि ते असं विचित्र वय असतं की आपल्यालाही नेमकं कळत नसतं की करावं काय. बरोबर. आणि या क्षेत्रात असेल तर अजूनच स्ट्रगल कठीण होतं. तरी माझा, मी म्हटलं तसं SY मध्ये असल्यापासून प्रवास सुरू झाला होता कामं करायचा, पण अशी मध्यवर्ती भूमिका नव्हत्या. छोट्या मोठ्या भूमिका मिळत होत्या. अभी ये छोटा लड़का है तो इसको ये रोल देते. अनुभव सिन्हाने मला सीहॉक्स नावाच्या मालिकेतही बोलवलं, ज्यात R माधवन होता, ओमपुरी होते, अशी अनेक छान छान मंडळी होते. पण मध्यवर्ती भूमिका मिळण्यासाठीचं जे हे असतं स्ट्रगल असतं ते खूप वेगळं असतं. छोटे मोठे रोल काय तुम्हाला त्याही वयात मिळत राहतात आणि तुम्ही एखाद दुसरी भूमिका केली आणि गेली. पण नेमकं आपण काहीतरी करू शकतो हे प्रूव्ह करणं, समोरच्याला त्याचा विश्वासार्थता निर्माण करणं खूप कठीण असतं. तर तो जो काळ होता तो खूप डिफिकल्ट होता किंवा जात होता. मग मी जसं म्हटलं तसं मालिका मिळायला लागल्या, मराठी मालिका मिळाल्या, मराठी मालिकांमध्ये चांगल्या भूमिका मिळायला लागल्या, म्हणून मी तिथे रमायला लागलो. मग नाटकात चांगल्या भूमिका मिळायला लागल्या. मग जिथे आपला स्वभाव, स्थायी स्वभाव असा असतो की जिथे आपल्याला महत्वाचं काही मिळतंय, योगदान आपलं काही देता येतंय, तिथे आपलं मन जास्त रमतं. म्हणून मी हिंदीतनं मराठीकडे जास्त रमू लागलो, कारण मला चांगल्या भूमिका मिळायला लागल्या मराठीमध्ये. आणि मग मला असं वाटलं की जे आपल्या मातृभाषेत आहे तिथे आपण जास्त चांगलं काम का बरं करू नये. आणि मग मी ते काम
जास्तीत जास्त हे करायला लागलो. पण त्यावेळेला हे बर्डन नव्हतं की तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो? नाही, माझ्या सुदैवाने काहीच नव्हतं. माझ्या आईचं एकच घरनं मला हे होतं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर. सुदैवाने काय होतं की आमचा बिझनेस असल्यामुळे मला तो एक फॉलबॅक ऑप्शन होता की काहीच समजा नाही झालं तर दुकानात यायचं आणि दुकान सांभाळायचं, हा एक ऑप्शन होता. त्यामुळे बॅक ऑफ द माइंड थोडंसं घरी पण सगळे रिलॅक्स होते की काही नाही झालं तर बिझनेस सांभाळू शकतो सचिन. पण ॲट द सेम टाइम मला आतून खूप होतं की नाही, मला नाटकच करायचंय, मला सिनेमातच काम करायचंय. किंवा इनफॅक्ट खरं तर सिनेमा वगैरे नंतर झालं, मला नाटकात काम करायचं, मला नाटकात काम करायचं. सो मला रंगमंचावर काम करायचं ही ओढ झाली. मग ते करत असताना टेलिव्हिजन, मग सिनेमे असं. आणि आम्ही जेव्हा सिनेमात काम करायला सुरुवात केली तेव्हा मराठी सिनेमा हा एका स्थित्यंतरातनं जात होता. म्हणजे एक काळ आपण बघितला असेल तर सचिनजी, अशोक सराफ, अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे ह्या लोकांनी एवढा गाजवला होता. आणि मग मध्ये एक काळ असा आला की तो खूप असा म्हणजे स्थित्यंतर होत होती, नेमकं काही काय घडत नव्हतं. आणि अचानक श्वास आला चित्रपट, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि तिथून परत चित्र सगळं बदलायला लागलं, आश्वासक झालं. आणि मग अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या धाटणीचे मराठी सिनेमे करू लागले. जो त्याआधी फक्त एक विनोदी सिनेमांची जास्त लाट होती ती थोडीशी विरली आणि चांगले आशयघन सक्षम सिनेमे केले तर त्याला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात हे लक्षात आलं. म्हणजे त्याच्या आधी आशयघन सिनेमे नव्हते का? तर होते, उत्तम सिनेमे होते. पण जास्त निर्मात्यांचा कल हा विनोदी चित्रपट करण्याकडे असायचा, कारण त्यामुळे चित्रपट चालतात आणि बॉक्स ऑफिसवरती पैसे मिळतात. हा शेवटी व्यवसाय आहे, त्यामुळे निर्माता त्याच्या बाजूने बरोबर असतो. पण वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे करायला कोणी धजावत नव्हतं त्या काळामध्ये. आणि सुदैवाने असे 3-4 चांगले चित्रपट आल्यानंतर हळूहळू ते समीकरण बदलत गेलं, त्याच्यात स्थित्यंतर होत गेली. म्हणजे माझा जो सिनेमा, माझे जे दोन्ही सिनेमे आहेत ते आम्ही फिल्मवर शूट केलेले आहेत. मग त्यावेळी नेगेटिव्ह कटिंग व्हायचं, लॅबमध्ये जायची, मग ती प्रिंट, मग ते नेगेटिव्ह कटर होते. त्यावेळी हा काळच नव्हता. म्हणजे एक डबा जर फिरायला लागला, गटगट 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 असा आवाज यायचा त्याचा, आणि ते एक 3-4 मिनिटात ते रील संपलं की तुमचे 12,000 रुपये गेले. तर त्याच्यामुळे आता जसं आपले कॅमेरे चालू आहेत तेव्हाचे 12,000 रुपये. म्हणजे कोडॅकवरती वगैरे आम्ही शूट करायचो तेव्हा सिनेमा. आणि ते असे कॅमेरे चालू आहेत, तुम्ही किती वेळ करा. डिजिटल झाल्यापासून सगळं चित्रच बदललं. पण मग त्यामुळे काय व्हायचं की अरे 4 मिनिटं जर 12,000 रुपयाला पडतायत तर मग त्याची सातत्याने आधी रिहर्सल करा, 3-3, 4-4 वेळा, 5-5 वेळा, आणि मग शॉट वन टेक झालाच पाहिजे. शक्यतो वन टेक झाला पाहिजे किंवा दुसरा टेक फार परत. पण असे 5-5, 6-6, 7-7 टेक होत आहेत वगैरे, हे परवडण्यासारखंच नाही. सो आमची जडणघडण तशी झाली आहे. त्यामुळे आजही जरी डिजिटल असलं तरीही असं वाटतं नाही आपण रिहर्सल करूया, आधी सगळं चोख करूया आणि मग कॅमेरा रोल करूया. बिकॉज वी हॅव टू रिस्पेक्ट आवर क्राफ्ट. आपण आपल्या कामाचा जर का आपण स्वतः त्याचा रिस्पेक्ट केला तर हे आहे, अवेलेबल आहे, माहिती आहे. चला तुम्ही, पण शेवटी तो एडिटर आहे, त्यालाही ते 100 शॉट करत बसण्यापेक्षा 2-3 चांगले शॉट द्या, त्याचं काम सोपं होईल. आणि हे तुमचं कामाप्रती डेडिकेशन मला वाटतं हे खूप जास्त पाहिजे. ते समहाव आताच्या पिढीमध्ये आहे असं नाही म्हणता येणार. आजही आजच्याही पिढीमध्ये अनेक कलाकार असे आहेत की जे खूप डेडिकेटेडली काम करतात. म्हणजे मी असं कधीच नाही म्हणणार की अरे आताच्या पिढीमध्ये काय त्याचं सिरियसनेस नाही. खूप जास्त सिरियसनेस आहे. इनफॅक्ट आताच्या पिढीला जास्त क्लॅरिटी आहे की नेमकं स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, नेमकं स्वतःला कशा पद्धतीने फोकस करायचं, ही आताच्या पिढीकडे जास्त क्लॅरिटी असं मला वाटतं. मला त्यांचं त्या बाबतीत कौतुक वाटतं. काही बाबतीमध्ये उथळपणा असेल, काही बाबतीमध्ये, आणि तोही व्यक्तिसापेक्ष आहे, सगळ्यांचा नाही आहे. काही बाबतीमध्ये थोडेसे पेशन्स कमी झाले असतील, दॅट इज ओके. पण डेडिकेशन आणि फोकस हे आताच्या पिढीकडे खूप जास्त आहे. आणि त्यांना माहिती आहे की त्यांना कुठे पोहोचायचं आहे, त्यासाठी कुठले स्टेप्स घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी किती मेहनत करायची, त्याची त्यांची तयारी आहे. तुझ्या बाबांनी एखादी अशी ॲडवाइस दिली आहे जी तुला आजपर्यंत लक्षात राहिली आहे? प्रामाणिकपणे सांगायचं तर मला आत्ता असं काही पटकन आठवत नाहीये की लहानपणी दिली आणि लक्षात आहे असं. खरंच नाही आठवत आहे. काही हरकत नाही. म्हणजे हा प्रश्न विचारायचं कारण असं की तुम्ही जे बनत असता ते खूप जास्त
संस्कार असं नाही म्हणणार, पण आपल्याला एक सतत काहीतरी, एक फक्त बाबांनीच असं नाही, कोणीही म्हणजे कोणाच्याही एखादं वाक्य आपल्याला एकदम हिट करून जातं ना, तर तसं काही तुझ्या आजूबाजूला एखादी घडलेली घटना? मला असं वाटतं की आपल्या ओव्हरऑल आयुष्याचा जो प्रवास आहे त्याच्यात अनेक अशा घटना, अनेक अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असतात ज्या आपल्याला अनौठपणे काही ना काहीतरी गोष्टी शिकवत असतात, अनेक गोष्टी सांगत असतात. अशा अनेक अनेक व्यक्ती आहेत, अनेक घटना आहेत ज्याचा आपल्या मनावरती इम्पॅक्ट होत असतो की अरे अच्छा हे असं केलं तर हे असं घडलं बरं का, सो आपण या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आपण या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. अशी असंख्य माणसं, अनेक लोक आयुष्यामध्ये आली, येत आहेत आणि गेली. जसं मी म्हटलं की सुरुवातीच्या काळात घरी काही गोष्टी सांगण्यात आल्या, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर म्हटलं चेतन दातार आयुष्यात आला, त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या. मग दुबेजी आले, दुबेजीने अनेक गोष्टी सांगितल्या. मग लग्न झालं, मग शिल्पाने अनेक गोष्टी सांगितल्या की अरे ह्या गोष्टी अशा पद्धतीने करायला पाहिजे, तशा पद्धतीने करायला. सुरुवातीला सो प्रत्येकाचं योगदान आहे. सुरुवातीला आईचं योगदान खूप होतं. सो प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी चांगलं सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतं आणि वेगळ्या पद्धतीने स्वाभिमानाने जगण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत हे शिकवत असतं. आणि मला वाटतं की शिक्षण संपत नाही. शिक्षण हा प्रवास असा आहे की जो चालूच राहतो. माझ्या अनेक दिग्दर्शकांकडनं मी खूप शिकलो. नवीन नवीन म्हणजे अगदी नाटकांमध्ये कामं करत असल्यापासून सिनेमांमध्ये प्रत्येक जण आपापल्या गोष्टी आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात. आता जेव्हा मी 3.5चं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या मागे जाऊन पाहिलं, कारण अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे तर अशी सगळी दिग्गज मंडळी काम करत होती आणि त्यांना जेव्हा मी बघत होतो की ते इथे करतायत आणि इथे दिसतंय तेव्हा माझ्यातला ऍक्टरला खूप फायदा झाला. अच्छा हे एवढंच केलं तर हे इथे असं दिसतंय. पण त्याआधी आपण जेव्हा ऍक्टर असतो तेव्हा आपण मागचा विचार करतच नसतो. आपण आपल्या कामात, स्वतःच्या कामात हे असतो. पण इन टोटॅलिटी भूमिकेचा विचार कसा केला पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक नटाने एकदा तरी दिग्दर्शक व्हावं जेणेकरून त्यांना नट म्हणून खूप फायदा होऊ शकतो. टेक्निकल गोष्टींचा अंदाज खूप येतो, तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतात जेव्हा तुम्ही आणि त्यात मी काम करत नव्हतो. मी आणि अंकुश फिल्म डिरेक्ट केली आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं काम नाही करायचं. सो त्यामुळे एक क्लॅरिटी तेव्हा खूप येते की अच्छा हे केलं की हे होतंय, हे केलं की हे होतंय. त्यामुळे प्रत्येकाकडनं आपण शिकत असतो आणि मला तर असं वाटतं की शिकत राहावं आपण, जेवढं शिकता येईल तेवढं. तो कुरळ्या केसांचा काय मुद्दा होता त्या पूर्ण मूवीमध्ये? मला ते फारच असं म्हणजे कुरळ्या केसांचा फायनली कोणीतरी विचार. त्याचं श्रेय सर्वस्वी सचिनजींना आहे, सचिन पिळगावकरांना. कारण माझा असा अट्टास होता की आपली पहिली फिल्म आहे तर त्याच्यामुळे आपण जे आपण ज्यांना मानतो, आपण ज्यांचे सिनेमे बघून आपण मोठे झालोय अशा मंडळींना आपण सिनेमा ऐकवला पाहिजे. सो मी आणि संजय मोने सचिनजींकडे गेलो ऐकवायला आणि सचिनजींनी सकाळ सकाळ आम्हाला बोलवलं होतं घरी आणि 9च्या ठोक्याला डॉट आम्ही पोहोचलो आणि सचिनजींनी सिनेमा ऐकला आणि निव्वळ प्रेमापोटी, म्हणजे त्यांचं तसं काही ते काम करत नव्हते काही नाही, पण तुम्हाला ऐकायचं आहे, तुमचे आशीर्वाद हवेत म्हणून मी गेलो होतो. आणि सचिनजींनी सिनेमा ऐकला आणि त्यांना खूप आवडला सिनेमा. आणि मुळात चलती का नाम गाडी या सिनेमाचा तो रिमेक होता ऑफिशियल, त्यामुळे तो इतका गाजलेला सिनेमा होता. चलती का नाम गाडी माझा आवडता सिनेमा होता. तर त्यावेळी आता मराठीकरण करताना अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं. सो ते आम्ही ठेवून ते सगळं केलं होतं आणि सचिनजींनी सगळा विचार केला, 1-2 सजेशन्स खूप छान दिल्या आणि त्याच्यानंतर म्हणाले की एक काम करा तुम्ही, म्हणजे ह्या तिघांना ना, कारण तर अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद यांच्यात काय साम्य आहे? हा साम्य तर नाही आहे, पण त्यावेळी ते तिघही इतके लोकप्रियतेच्या लाटेवर होते. म्हणजे मामांबद्दल तर काही आपण बोलूच नाही, ते आयुष्यभर लोकप्रियतेच्या लाटेवर आहेत आणि आयुष्यभर राहणार आहेत. पण भरत आणि मकरंद मक्या पण खूपच त्यावेळी त्यांचे चित्रपट जोरदार चालू होते. सिद्धू तर नवीन होता अगदीच, अमृता खानविलकर नवीन होती, पण हे तिघं म्हणजे सुपरस्टार्स होते तेव्हाचे. सो तर ते म्हणजे हे तिघं कसे भाऊ दिसतील? आम्ही म्हटलं हा हे तर भाऊ तर नाही दिसणार, पण कास्टिंग आम्ही यासाठी केलंय की आम्हाला चित्रपट यशस्वी व्हावा असं मनापासून वाटतं. आणि हे तिघं आता
सगळेच यशाच्या एकदम शिखरावर आहेत. तर हे बेस्ट कास्टिंग वाटलं म्हणजे. तुम्ही एक काम करा म्हणा, या तिघांना ना कुरळे केस, सॉरी तर त्यांनी ते कसे दिले. आम्ही म्हटलं एक त्यातल्या त्यात आम्ही काय केलं की तिघांना आम्ही कुरळे केस दिलेत, म्हणजे विग दिलेत. सो जेणेकरून त्यांचे चेहरे जरी साम्य नसलं तरी ते कुरळे केस आहेत, त्यामुळे ते त्यातल्या त्यात. आणि त्यांना सगळ्यांना ते कॉस्ट्युम सेम दिलेत, येलो आणि निळा. सो तर तेवढं आम्ही केलंय. अच्छा, ते कुरळे केस आहेत का? ते म्हणाले बरं मग एक काम करा, ह्या तिघांचं आडनाव कुरळे बंधू करा. म्हटलं हा सचिन, ही आयडिया छान आहे. तर मग ते म्हणाले कुरळे बंधू करा. म्हणून मग आम्ही सिनेमाची त्याची सुरुवात कुरळे गॅरेज अशा बोर्ड पासून कॅमेरा येतो आणि मग आपण गॅरेज. सो त्यावेळी सचिनजींना ऐकवलं, महेश दादाला ऐकवलं, महेश मांजरेकरांना. तर त्यालाही ते खूप आवडलं स्क्रिप्ट आणि त्यांनी त्याचे काही सल्ले दिले. सो मी म्हटलं ना तसं की आपण जेव्हा एखादी कलाकृती करत असतो तेव्हा जे आपले सिनियर्स असतात त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो, त्यांचे सल्ले घेऊ शकतो आणि त्यानुसार काही गोष्टींमध्ये बदल होत जातात आणि खूप छान बदल होतात. म्हणजे जसं मी क्षणभर विश्रांती महेश दादाला ऐकवला नव्हता, पण त्यांनी मला बघितल्यानंतर सांगितलं चारही कपल्सचं जुळलं ना त्यातलं एकाचं नव्हतं जुळायला पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे कुठेतरी ना रिअलिस्टिक जास्त झालं असतं, कळलं. पण तो सल्ला उत्तम होता. आता त्यावेळी आमचं नेमकं मी तो ऐकू शकलो नाही सिनेमा त्याला आणि ते झालं. पण तो सल्ला आता त्यानंतर मला इतके, म्हणजे आम्ही 250 वेळा क्षणभर विश्रांती बघितला, आम्ही 300 वेळा पाहिला, असे इतके जण आहेत फॅन. आणि पुढचा पार्ट करा. तर मी म्हटलं हो, या सगळ्यांना परत एकत्र आणायचं आहे, त्यांना घेऊन पुढचा पार्ट. म्हणजे सिद्धू असेल, हेमंत डोमे असेल, सगळेच माझ्या मागे आहेत. अगदी सोनाली असेल, पूजा सावंत, सगळेच म्हणतात की आपण दुसरा पार्ट करूया. पण आता समजा कोणाचा तरी अफेअर नसतं झालं त्यावेळी तर कदाचित दुसऱ्या पार्टमध्ये त्यांना काहीतरी पुढे करता आलं असतं. पण एनिवे, म्हणजे हा वेगळा मुद्दा. पण मला असं वाटतं की सतत आपण कुठली कलाकृती करत असताना शिकण्याचा प्रवास सोडू नये. नाही, क्षणभर विश्रांती म्हणजे भरत सरांची इथे आरपारवरतीच लाईफ इज ब्युटिफुल या सेगमेंटमध्ये मुलाखत झाली होती आणि त्यात आम्ही त्यांच्या घरी कोल्हापूरला जाऊन ते शूट केलं होतं. तेव्हा मी त्यांना एक्झॅक्टली तेच विचारलं होतं की तुम्ही हे मॅनिफेस्ट केलं होतं का क्षणभर विश्रांतीसारखं, की कारण ते इतकं खरोखर तसंच आयुष्य जगतायत आता तिथे, एकदम निवांत जगतायत. आणि त्यांची भूमिका मला सगळ्यात जास्त त्यावेळेला आवडली होती. आणि भरतचा पण तो खूप आवडता चित्रपट आहे क्षणभर. कारण त्यावेळी भरत जेव्हा इतके विनोदी चित्रपट करत होता आणि खरं तर म्हणजे त्याचं क्रेडिटही भरतला जातं. मी भरतला वेगळी भूमिका ऐकवली होती आणि मग मला भरत म्हणाला की ऐक ना, मी काय म्हणतो. म्हटलं काय, मी ही भूमिका करू का? म्हटलं भरत ती जरा वयाने जास्त आहे. चालेल ना, चालेल, मी करतो. म्हटलं नक्की? नक्की. मग म्हटलं तू करणार असेल तर मी आता परत लिहितो. आणि मग त्याचं क्राफ्टिंग चेंज केलं त्या भूमिकेचं. पण ते अमेझिंग वर्कआउट झालं होतं, कारण फार गोड काम केलं. तो डोळ्यात न व्यक्त व्हायचं यार भरत सर. म्हणजे आम्हाला ते असं बघूनच यार. भरत जाधव हा महाराष्ट्रातला एक उत्तम ऍक्टर आहे, उत्तम. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की भरतनी जास्तीत जास्त अजून, म्हणजे आता तो करतोच आहे, पण अजून जास्तीत जास्त अशा भूमिका केल्या पाहिजेत. पण काय होतं की एखादा नट जेव्हा विनोदी भूमिकांमध्ये जास्त यशस्वी होतो तेव्हा त्यावेळी मग त्याच गोष्टींची विचारणा जास्त होते. पण आता भरतला खूप असे सक्षम भूमिका दिग्दर्शक घेतायत, विचारतायत आणि भरतही ते करतोय. याचा मला खूप आनंद आहे, कारण तो अप्रतिम ऍक्टर आहे. खूपच भारी. आणि आपण पुन्हा असंभववरती येऊया की आता पुन्हा आम्हाला तुमचं दिग्दर्शन आणि तुमची ऍक्टिंग पुन्हा बघायला मिळणार. तुम्ही आहात तसेच आहात, त्यामुळे काही वेगळं वाटत नाहीये. तुम्ही तसेच दिसताय, क्लासमेट सारखा हिरो मस्त. आणि त्यामुळे खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला, असंभवच्या अख्ख्या टीमला. आणि मी लोकांना सुद्धा आवाहन नक्की करीन की हा सिनेमा 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि एक शेवटचं सेगमेंट जिथे बॉयज टॉक आणि असंभव आपण एकत्र करूया. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारते, असंभव काय आहे आणि संभव काय आहे कुठल्याही पुरुषासाठी किंवा मुलासाठी वागणं? बापाला मिठी मारणं संभव आहे की असंभव आहे? संभव आहे. खरंच संभव आहे. कारण मुलं व्यक्त होताना किंवा एक्सप्रेस करताना फार
कमी पडतात असं एक साधारण सोसायटीमध्ये म्हणजे तो पुन्हा व्यक्ती सापेक्ष मुद्दा आहे. पण तरी तुझ्यासाठी ते संभव आहे, त्यामुळे खूप छान आहे. मित्राचे पैसे परत करणं संभव आहे, पण मी मुळात तसे फार कधी घेतले नाहीत, पण घेतले तर पहिले परत देऊन टाक. फारच म्हणजे टीनेज वयातला हा प्रश्न असू शकतो, कारण नाही पण द्यायलाच पाहिजेत. पैसे कोणाचे घेतले द्यायला पाहिजे. चुका मान्य करणं संभव आहे, मी तर करतोच आणि केलंच पाहिजे. तू जेंटलमनच आहेस, तुझ्यासाठी प्रश्नच नाही. तू वेगळे विचार. जेंटलमन असून दाढी ठेवणं संभव आहे की असंभव? इनफॅक्ट मला ठेवायची आहे आणि मला शिल्पा अजिबात ठेवून देत नाही, तिला आवडत नाही. पण आता आणि मध्ये मी 4 वर्ष अबोली मालिका करत असल्यामुळे आणि त्यात इन्स्पेक्टरची भूमिका असल्यामुळे दाढी बिडी वाढवणं काही शक्य नव्हतं. पण मला आता जरा लुक चेंज करायचं आहे. पण आता असंभव झाल्यानंतर पुढची भूमिका तशी आली तर मला शिल्पाला सांगते. आय एम एक्साइटेड, कारण मी तुला कधी कोणीच बघितलं नसेल. बघितलं मी फ्रेंड्स मध्ये मिशी आणि राईट मी आणि स्वप्नील जोशी, पण दाढी अशी प्रॉपर आणि एक वन वे तिकीट मध्ये अशी थोडीशी होती, त्याच्यामध्ये खूप नाही, पण दाढी अशी नाही. आणि व्यसनांच्या आहारी न जाणं हे संभव आहे मुलांसाठी? हो, अगदीच संभव आहे, का नाही. पुन्हा तुझ्यावरनच तू म्हणत. पण मला असं वाटतं की कधीतरी तुम्हाला ओकेजनली एखादी मी एक तर फक्त बिअर पितो, मी जास्त काही पित नाही, पण एखादं कधीतरी ड्रिंक घ्यावंसं वाटलं, एखादं वाईन प्यावंसं वाटलं तर इट्स ओके. इट डिपेंड्स की तुम्ही त्या गोष्टी किती प्रमाणात करता. कंट्रोल हा सगळ्यात महत्वाचा. अगदीच. मग तुम्ही तो कंट्रोल नसताना चहा पिणं, म्हणजे कंट्रोल सोडून चहा पिणं, कुठल्याच गोष्टीचा अतिरेक, म्हणजे आता 10 चहा दिवसाला पित असेल तर ते व्यसनच आहे. मग तो कंट्रोल ठेवलाच पाहिजे तुम्ही, त्याला काही पर्याय नाही म्हणजे. आणि तुम्ही मी थोडासा हेल्थ फ्रीक असल्यामुळे खाणं पिणं या वेळा पाळल्या पाहिजेत, अशा अनेक गोष्टी आहेत. सो संभव आहे. सगळ्या गोष्टी या शेवटी मनावर असतात. आपल्या मनाला कंट्रोल केलं तर सगळंच संभव आहे. खरंय. थँक्यू सो मच दादा, इथे आल्याबद्दल. थोडासा एक वेगळा सेगमेंटचा भाग पण मी ह्यामध्ये इन्क्लूड केला आणि तू त्याला खूप छान उत्तरं दिलीस. आणि तुझी पर्सनॅलिटीच आहे तशी एकदम चॉकलेट बॉय सारखी, तशीच कायम राहो. आणि असंभवसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मलाही तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. इकडे फक्त एवढंच प्रेक्षकांना सांगेन की 21 नोव्हेंबरला असंभव चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतोय. संपूर्ण असंभवच्या टीमने जीव ओतून मेहनत करून हा सिनेमा बनवला. अख्खा सिनेमा नैनितालच्या कडाडत्या थंडीमध्ये कुडकुड अशी थंडी असताना आम्ही तो शूट केलाय, जवळजवळ -7 -8 टेम्परेचरमध्ये. आणि खूप सुंदर सिनेमा झालाय. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आनंदाची बातमी म्हणजे इफीमध्ये इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये तो सिलेक्ट झालेला आहे आणि 21 नोव्हेंबरला त्याचा प्रेमियर होतोय तिकडे, वर्ल्ड प्रेमियर. सो खूप मोठी आणि आमच्यासाठी अभिमानाची अशी संपूर्ण टीमसाठी, आपल्या सगळ्यांसाठीच ही गोष्ट आहे. सो मला असं वाटतं की मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णीपासूनची ही सगळी तुमची आवडती कलाकार मंडळी एका सिनेमात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप छान तंत्रज्ञ आहेत, खूप छान उत्तम निर्मिती मूल्य असलेला हा सिनेमा आहे. तुम्हाला नक्की आवडेल. पण नक्की तुम्ही चित्रपटगृहात 21 नोव्हेंबरला जाऊन हा पहा. आजपर्यंत आमच्या सगळ्या कलाकृतींवर जसं प्रेम केलं, जसे आशीर्वाद दिले, तसे असंभवलाही द्या, एवढंच सांगेन. थँक्यू सो मच. थँक्यू.